आज जी पत्रकार परिषद जी आपण बोलवते ते मार्केट कमिटीच्या संदर्भात. मार्केट कमिटीमध्ये एवढा मोठा फ्रॉड झाला आहे की 35 ते 40 लाख रुपये कमीत कमी फ्रॉड झाला आहे. अजून फ्रॉड काढला तर भरपूर कोट्यावधी रुपयाचा फ्रॉड निघेल मार्केट कमिटीमध्ये. तरी ते हा फ्रॉड सत्ताधारी गटानं सभापती, उपसभापती, सत्ताधारी गट, सचिव, क्लार्क, सहाय्यक सचिव ह्या सगळ्यांनी संगनमताने हा एवढा मोठा फ्रॉड केला आहे. हा नुसता पेट्रोल पंपाचाच फ्रॉड एवढा बाहेर आला आहे की अजून बाकी बरंचसं फ्रॉड आहे. ते अजून तुम्हाला थोड्या दिवसात मी तुम्हाला ती सगळी माहिती व्यवस्थितरित्या देईन. पेट्रोल पंपामध्ये नेमका काय फ्रॉड झाला? पेट्रोल पंपामध्ये फ्रॉड असं झाला आहे की किरद खतावणीला जी रक्कम आहे ती अकाउंटला भरलेली नाही. आणि आज ही काय आजचा विषय नाही, ही गेले वर्षभरापासून हे चालू आहे धंदा यांचा की पैसे जी रोजचा जी सेल होते तेवढं बरोबर पैसे अकाउंटला न भरणे, त्यातून रोज डेलीतनं थोडंफार पैसे ठेवणे, हे यांचं 1 वर्षापासून चालू आहे. तुम्ही सभापतींकडे तक्रार केली होती का या कोणाबद्दल? सचिव आणि सभापतींच्या? नाही, सचिवांना भेटले की मी. सचिवांना आता मी विरोधी गटाचा संचालक असल्यामुळं मी सचिवांनाच बोलणार ना. सचिवांना विचारलं बाबा ही काय भानगड आहे. नाही, ते खालच्या कामगारांनी त्याचा काय संबंध त्या कामगार आता कुठल्या तर कामगारावर लादायचं गरीब कामगारांनी ही त्यांचं चालू आहे. त्यांना दबाव टाकायचं हे त्या कामगारांचं काय कुठं परमनंट नाही आहेत किंवा काय नाही. परमनंट कामगार ह्यांनी काय केलं इकडं ऑफिसमध्ये घेतला आणि खाजगी कर्मचारी ह्यांचं डायरेक्टरचं जे कोण हाताखालचं गेड आहे त्यांना त्यांनी कामगार म्हणून तिथं ठेवलं. का तर त्यांना तिथनं सगळ्यांना चरायला मिळावं ह्या हिशोबाने त्यांनी ते केलेलं आहे. आता तुम्ही कुणाकडे तक्रार करणार आणि काय स्वरूप राहणार? ह्या विषयावर मी तक्रार DDR साहेबाकडे करणार, AR मॅडमकडे करणार आणि पणन संचालकाकडे तक्रार करणार. आणि ह्या तक्रारीतून जर काय नाही झालं किंवा काय झालं तर मी ह्यांच्यावर गुन्हे दाखल करणार.